स्मार्ट एजे न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे। मंद्रुपमध्ये भाजप कार्यकर्त्यांसाठी दीपावली फराळ कार्यक्रमाचे आयोजन। मंद्रुप येथे भाजप कार्यकर्त्यांसाठी दीपावली फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम गौरीशंकर मेणगुदले यांच्या निवासस्थानी पार पडला। या कार्यक्रमाला आमदार सुभाष बापू देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत सांगितले की मागील निवडणुकीतील चुका सुधारून येणाऱ्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करा आणि सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे। आमदार देशमुख म्हणाले, पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी मिळून काम करावे। उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा। तुम्ही सांगाल त्या उमेदवाराला तिकीट देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले। मंद्रुप गावात पक्ष आणि गट आहेत। आपली भूमिका तुम्ही कार्यकर्ते बाकीचे कार्यकर्ते काय आहे ते जरा विचारा। कोणाला बरोबर घ्यायचं कोणाला नाही तुम्ही सांगा। आपली महायुती आहे, महायुतीचे संभाव्य कोण आहेत काय नाही। महायुतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी असेल, एकनाथ शिंदे शिवसेना असतील, त्यांचे आपल्याकडे काय आहे यांना घेऊन काय करायचं पुढचं आपले धोरण ते जरा चर्चा करावी। म्हणजे डॉक्टर म्हटल्याप्रमाणे तुमच्या मनात आरक्षण काय, जर सर्वानुमते एखादं नाव सांगितलं तर सोनंदपूर होईल का नाही त्याची माझी शंका आहे। पण मी ज्येष्ठानं माझी नम्र विनंती करणार आहे, म्हणजे तुम्ही हा ज्येष्ठामध्ये मला विनंती आहे की शक्यतो गाव पातळीवर तुम्ही, कारण मुख्य गाव आहे ते मंद्रुप, वांगी वडंबा बसवनगर ही छोटी आहेत, म्हणजे मंद्रुपच्या तुलनेत छोटी आहे। आणि मागच्या वेळेस काय झालं त्याच्यापेक्षा पुढं कसं करायचं त्याचं तुम्ही ठरवा। प्रत्येकाला इथं बसणाऱ्या 10 लोकांना वाटत आहे की माझ्या घरच्याला म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती प्रत्येकाला स्वाभाविक आहे। आणि कार्यकर्ता हा महत्त्वाकांक्षी असलाच पाहिजे, महत्त्वाकांक्षी असल्याशिवाय पुढे जाणार नाही। त्याच्यामुळे पण मला असं वाटतं की सामोपचाराने कोणाला द्यायचं काय द्यायचं हे ठरवावं, त्यासाठी खरं मी आजवलं आहे। आणि आपण 2017ला काय झालं, 2014ची निवडणूक कशी झाली, 2019ला काय झालं, 2024ला काय झालं, आता ह्याच्यात न जाता आज आपल्यापुढे एकच एम असलं पाहिजे, मंद्रुप जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती आपल्याला कशा घेता येते। कंदलगाव आणि आज सकाळपासून 4-4थी पंचायत समिती आहे, म्हणजे पहिल्यांदा आपण केलं असं म्हणजे त्यानंतर जिल्हा कंदलगाव पण इथं आलं। आपल्याला विनंती आहे की बाबा हे आपल्याला काही का माझी खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी जर एकसंघ होऊन प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी काम केलं, 19-20 मनात न ठेवता, तर मला इथं काही अडचण वाटत नाही। नागरिक मतदार शहर विशेष करून मंद्रुप आपल्याबरोबर आहेत, उघड यायला काय लोक तयार नसतात हे मी मला कळतं। कारण या बरोबर काका तेवढं तर आता कळायला नाही थोडं थोडं, म्हणजे कन्नड जरी कळत नसेल तर चेहरा वाचायला यायला लागलेला आहे, चेहरे वाचता येतात, मतदानात कसं करतात ते कळायला लागलेले आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या। लोक आपल्याबरोबर आहेत, फक्त ते व्यवस्थित त्यांच्यापुढे आमची भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि कोण उमेदवार आहे ते सांगितलं गेलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जाऊन ही निवडणूक उमेदवार कोण आहे न बघता, आता उमेदवार तुम्ही स्वतः असं गृहीत धरून तिथं कुठं ते इथं जी गडबडी जास्त थोडं मला कुठेही गपचित काय करायचं नाही, जे काय असेल ते खुलेआम करायचं, सर्वांना विश्वासात घेऊन करायचं। म्हणजे तुम्हाला अंधारात ठेवून मी काहीतरी वेगळा निर्णय अजिबात घेणार नाही। आता परवाचा सुद्धा माझ्या मनाच्या विरुद्ध सगळ्यांनी हट्ट केला, मी माझ्या मनाच्या विरुद्धात छातीवर दगड ठेवून परवानगी दिली, हे माझ्या स्वभावात नाही। म्हणजे असं म्हणजे मला आठवतं 2004ला तुम्हाला आठवतं विधान परिषदला क्लेम माझा आहे बरोबर, म्हणजे उमेदवारी द्यायला पाहिजे, मला दिली नाही, उलट बिनविरोध राष्ट्रवादीला दिली, आपली काही तक्रार नाही, ती व्यक्तिगत होती माझी। पण मला आता ही निवडणूक व्यक्तिगत नव्हती, आता ही निवडणूक माझ्या कार्यकर्त्याची होती।
आणि कोणीतरी यावं, कार्यकर्त्यात भागीदार व्हावं असं वाटत नाही, म्हणून मी पण म्हणलं भावना कार्यकर्त्याची समजून घेतल्या आणि त्याला परवानगी दिली. उद्या काय निर्णय होणार आहे मला माहिती नाही, पण मला असं वाटतं उद्याचा काय निर्णय होणार आहे आपल्याला माहिती नाही. जगजाहीर असणार आहे, मला असं त्या परिस्थितीत परत काय करावं लागणार माहीत नाही. पण आज आपली पूर्ण तयारी करून ठेवावी, कुठेही आपण कमी पडू नये. कारण आपल्याला सगळ्या जे राज्य सरकारच्या योजना माझ्याकडे मी आणतो, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ज्या आपल्या योजना आहेत, जी कामं आहेत जिल्हा परिषदला प्रमाणापेक्षा जास्त, सरकारपेक्षा. आपण सर्वजण मुंबईला जात नाही आणि जिल्हा परिषदला जातो. जिल्हा परिषद असते, पंचायत समिती आपली हक्काची माणसं, आपला सभापती तिथं असावं असं वाटतं. माझी आपल्याला विनंती आहे की मागच्या वेळेस आपण सभापती यावेळी डॉक्टर चनगोंडा हविनाळे यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करून पक्षाचा झेंडा सोलापूर जिल्हा परिषदेत लावण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात जिल्हा सरचिटणीस यतीन शहा, गौरीशंकर मेणगुदले, नितीन रणखांबे, बाजार समिती संचालक अतुल गायकवाड, अमृत चव्हाण, विठ्ठल पुढारी, मुत्या मामा वाडकर, उमाशंकर रावत, माजी सरपंच हेमंतकुमार स्वामी, आमसिद्ध पुजारी, रेवणसिद्ध मेणगुदले, कौशिक कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमात आनंद, ऐक्य आणि आपुलकीच्या वातावरणात दीपावली साजरी करण्यात आली. आपण पाहत आहात स्मार्ट एजे न्यूज सोलापूर. दक्षिण सोलापूरमधील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपादक अभिजित जवळकोटे सर.